नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता कमळी जेव्हा कॉलेजवर येते तर ऋषी तेथे आलेला असतो आणि तो मात्र तेथे रूमच्या बाहेर झोपलेला असतो। त्यावरती कमळी तर आता ऋषीला पाहते। ऋषी अंधारात बसलेला असतो, म्हणजे खाली झोपलेला असतो आणि त्याच वेळेस कमळी ही लाईट ऑन करते। लाईट ऑन झाल्या क्षणी आता ऋषी उठतो आणि बघतो तर काही कमळी आणि ऋषी सर तुम्ही इथे आलेच कसे, कशासाठी असं विचारते। तर ऋषी म्हणतो की सहज इथून आपलं चाललं होतं, चक्कर मारायला आलो होतो, पण मला एक गोष्ट कळत नाही, अगं तू इतक्या रात्री इथे काय करते। त्यावरती कमळीच्या हातात पुस्तक वगैरे असतात आणि ती ऋषीला म्हणते की लायब्ररीत बसून मी अभ्यास करत होते आणि तुम्हाला कॉलेजची आठवण येत होती म्हणूनच तुम्ही आलात ना। तेव्हा आता ऋषी मान डोलवतो की हो म्हणून आणि एक कॉफी घेत बोलूयात असं म्हणतो। आता कमळी म्हणते की आत्ता अहो हे बघा मला हॉस्टेलला सुद्धा पोहोचायचं आहे आणि अभ्यास सुद्धा करायचा आहे। तेव्हा ऋषी विचारतो की माझी अट लक्षात आहे ना, आठव बरं, आणि असं समज की हीच ती अट आहे। तर त्यावरती कमळी म्हणते की बरं चालतंय, परंतु बिल मात्र मी देणार। त्यावरती ऋषी विचारतो की कुठे जायचं आणि हसतो। तेव्हा कमळी म्हणते की ताज। ऋषी कॉफी द्यायला सांगतो तर कमळी म्हणते की मला चहा द्या। तर ऋषी म्हणतो की मला सुद्धा चहा द्या। कमळी म्हणते की सर असं का, तुम्ही कॉफी प्या। तर ऋषी म्हणतो की नाही, चहा पिऊन बघू। दोघंही चहा घेतात। कमळी म्हणते की येथील चहा मात्र एक नंबर असतो। त्यावरती ऋषी तिला थँक्स बोलतो आणि तू माझ्याबरोबर चहा प्यायल्यासाठी आलीस त्यासाठी। त्यावरती मात्र कमळी आता ग्लास बाजूला ठेवते आणि मला नाही आवडलं असं म्हणते। ऋषी म्हणतो की काय झालं, तुला चहा नाही आवडला का, थांब मी चेंज करून घेऊन येतो। कमळी म्हणते की अहो ते नाही, तर मला फी भरता यावी यासाठी तुम्ही माझी साथ दिली, तुमच्यामुळे मात्र आम्ही फी भरू शकलो, तुम्ही माझी मदत केली हे मला नाही आवडले। आता ऋषी म्हणतो की माझ्यामुळे जर तुझा स्वाभिमान दुखवला असेल तर खरंच रिअली सॉरी। हे बघ मी काही केले नाही, मी फक्त थोडंसं गाईड केलेलं आहे, सगळी मेहनत आणि कष्टही तुम्ही घेतलेले आहेत, खरंच कमळी मी काही केलेले नाही। मी आता हसते आणि म्हणते की सर हे बघा खरंच तर तुमच्यामुळे माझा स्वाभिमान दुखावला गेला नाही, तर तुमच्यामुळे माझा स्वाभिमान टेकलेला आहे। तर खरंच सर तुमची खरंच खूप मदत झाली हो, जेवढे आभार मानायचे तेवढे कमीच आहे। त्यावरती ऋषी म्हणतो की पी तू चहा पी, मला सुद्धा हे नाही आवडलं। तेव्हा आता कमळी विचारते की का नाही आवडलं। ऋषी म्हणतो की हे बघ हेच, नाही प्रोफेसर नाही आता, तरी सुद्धा तुम्हाला सर म्हणतेस हे मला नाही आवडलं। त्यावरती आता कमळी म्हणते की सर हे बघा सवय झालेली आहे ना आता। त्यावरती आता लगेच ऋषी म्हणतो की हे बघ सवय वगैरे नाही, परंतु तू फक्त मला साधं ऋषी म्हण। कमळी म्हणते की असं कसं म्हणायचं बरं। ऋषी म्हणतो की फक्त तोंडात म्हणायचं ऋषी, बोल बरं ऋषी। कमळी ऋषी सरच म्हणते। तेव्हा आता ऋषी पुन्हा म्हणतो सर नाही, तर फक्त ऋषी म्हणायचं, तर एकच शब्द बाजूला काढायचा आहे। तेव्हा आता कमळी परत म्हणते की अहो ऋषी सर। ऋषी म्हणतो की मी काही 50 वर्षाचा माणूस आहे का, तुम्हाला सर म्हणते, साहेबा सुद्धा मला सर म्हणत नाही, का मोठा आहे तरी तो। त्यावरती आता कमळी म्हणते की हे बघा तुम्हाला मात्र जमत असेल पण मला नाही जमत। आता ऋषी म्हणतो की असली कोणतीही गोष्ट नाही की जी कमळीला जमत नाही। कमळीने ठरवलं की सगळं काही होतं, मी तुला सांगतो की इथून पुढे तुम्हाला ऋषी म्हणली तरच हाक मारायची, नाहीतर तुम्हाला हाक मारायची नाहीच। त्यावरती कमळी म्हणते की नाही मी हाक मारत। तेव्हा ऋषी लगेच उठतो आणि जायला निघतो, जाण्याचं नाटक करतो। तेव्हा आता कमळी त्याला शुकशुक करते। ऋषी थांबतो आणि मागे बघत असतो। पुन्हा आता कमळी आपला चेहरा वळवते। ऋषी पुन्हा जायला निघतो तर कमळी पुन्हा शुकशुक करते आणि काय म्हणतो तर कमळी म्हणते की तुम्हीच म्हणाला की एकतर नावाने हाक मार किंवा मारूच नको, मी कशाला हाक मारेन तुम्हाला, मी नाही बघणार, आणि हे बघा वळून माझ्याकडे बघू नका, तर फक्त शुकशुक केलेला आहे। आता ऋषी पुन्हा तिच्याजवळ येऊन बसतो आणि म्हणतो की काय डोकं वापरतेस, खरंच कमाल आहे कमळी तुझी। मी म्हणालो ऋषी सर म्हणून हाक मारू नको, तर मॅडम काय म्हणाल्यात की शुकशुक, आणि मी तुला शुकशुक करण्यासाठी सांगितलं होतं का असं विचारतो। तेव्हा आता कमळी त्याच्याकडे एकटक बघत असते आणि तिला तो मागे घडलेला प्रसंग आठवतो, जेव्हा आता ऋषीने तिला प्रेमाची कबुली दिलेली आहे, त्याच वेळेस कमळीने त्याच्या कानामागे मारलेली, ते सर्व काही तिला आठवतं। तेव्हा आता तिचा चेहरा पूर्णपणे गंभीर होतो। त्यावरती ऋषी विचारतो की काय गो काय झालं, कसला विचार करतेस। कमळी म्हणते की हे बघा अहो ऋषी सर मागे मी तुमच्यावर हात उचलला होता, तुम्हाला तर माहितीच आहे की मी आबांच्या बाबतीत किती हळवी आहे। इथे मात्र एकदा मुंबईला आल्यापासून मी एकदाही त्यांच्याशी बोललेले नाही, ती पत्र आबांची म्हणून तुम्ही लिहिली होती, तेव्हा मला हे कळाले, तेव्हा खरंच मला तुमचा खूप राग आलेला होता, खरंच त्याबद्दल सॉरी। त्यावरती ऋषी म्हणतो की इट्स ओके, माझंही चुकलंच ऋषी सुद्धा सॉरी बोलतो। ठीक आहे, अशा गोष्टी होत असतात, ती एक सिच्युएशन असते, मोहमेट असते, असे रिॲक्शन मात्र येऊ शकते। हे बघ आता मात्र असं वाटतं की आपली फिटूमफाट झाली, एकदा
गावात असताना मी तुला मारलं होतं. आता दोघांनाही तो प्रसंग आठवतो आणि ऋषी म्हणतो की अगदी तसंच आपली फिटूमफाट झाली. तेव्हा आता कमळीचा चेहरा पडतो, ती नाराज होते. तेव्हा ऋषी म्हणतो की कमळी यार, अगं मला अशी सॅड कमळी नाही आवडत. हे बघ कमळी, तू हसताना फारच छान दिसते, तू हसतच राहा, सॅड राहू नकोस. आणि हे बघ चहा घे बरं, चहा गार होईल. एकतर आपण गरम चहाचे पैसे दिलेले आहेत. त्यावरती आता कमळी म्हणते की ठीक आहे सर. ऋषी म्हणतो की परत सर म्हणालीस, दे इकडे तो चहा दे बरं. ते 2 चहाचे ग्लास तो हातात घेतो आणि म्हणतो की हे बघ, हे 2 मित्र आहे असं समज, एक कमळी आणि एक शंभू. हे बघ, शंभूला जर तुला चहा मागायचा असेल तर तो कसा मागेल बरं. त्यावरती कमळी म्हणते की मी त्याला असं म्हणेल की शंभू मला चहा दे. त्यावरती आता ऋषी तिच्या हातामध्ये चहा देतो आणि म्हणतो की शंभूच्या जागी मी आहे असं समज. हे बघ, समजा जर मी तुला चहा मागितला तर तू मला चहा कसा देशील बरं. आता कमळी म्हणते की हे चहा घ्या ऋषी सर. ऋषी म्हणतो की परत ऋषी सर, आणि परत म्हणतो की खरंच मी हारलो, एक मित्र म्हणून आणि एक प्रोफेसर म्हणून सुद्धा हारलो. दोघांच्या चहाच्या आता ग्लासची आदलाबदल होते. दोघेही प्यायला सुरुवात करणार. तोच कमळी म्हणते की बघू तो ग्लास, आणि हा माझा आहे असं म्हणून ते ऋषीच्या हातातील ग्लास घेते. ऋषी म्हणतो की नाही तो माझा आहे. परत आदलाबदल करतात. कमळी म्हणते की हो हो तोच आहे बरोबर. आता दोघंही एकमेकांबरोबर चहा घेत आहे, एकमेकांकडे बघत. आणि तेवढ्यात आता कामिनी आणि अनिका गाडीतून हे सर्व पाहत असतात. अनिकाला फारच राग येतो आणि ती आता म्हणते की काही झालं तरी ही गावछाप आता माझ्या हातून मरणार आहे, म्हणून ती गाडीच्या खाली उतरणार. तोच लगेच कामिनी तिचा हात धरते, तिला दरवाजा बंद करून आतमध्ये गाडीतच बसायला सांगते आणि म्हणते की हे बघ नाही बाळा, आत्ता नाही. हे बघ, हा राग आहे तुझा तर मनामध्ये असं साठून ठेव, इतका साठून ठेव की त्याचा लाभारच झाला पाहिजे. मात्र असा साठून शेवटी त्याचं काय होतं माहिती आहे का, तर त्याचा ज्वालामुखी होतो. आणि एकदाच मात्र त्या ज्वालामुखीचा उद्रेक करायचा आणि एकदाच संपून टाकायचं. आणि ती वेळ लवकरच येईल, त्या उद्रेकाची वेळ लवकरच येईल. तेव्हा आता अनिका रागाने कमळी आणि ऋषीकडे पाहत असते. त्यानंतर आता इकडे रोहित तर खूप रागानेच घरी आलेला असतो आणि डोक्याला हात लावून तो बसलेला असतो. तेवढ्यात ते राधिका येते. राधिका म्हणते की काय रे रोहित, आणि थांबी पाणी घेऊन येते. रोहित तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की हे बघ, मला पाणी नको तर शांतता हवी आहे, आणि थोडा वेळ जर शांत बसली तर बरं होईल. राधिका पुन्हा विचारते की रोहित काही झालंय का, तर रोहित तिच्यावर चिडून म्हणतो की काही झाले नाही, हाच तर एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि मुळात म्हणजे अगं सगळ्यात जास्त महत्वाचा प्रॉब्लेम तर तूच आहेस. जेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये आलीस तेव्हापासून माझी वाट लागली. त्यावरती राधिका म्हणते की रोहित तू माझ्यावर का आरोप करतोस, मी काय केलं. तेव्हा रोहित म्हणतो की काय केलंस, हा जो काही अपशकुनी चेहरा आहेस ना, सकाळी सकाळी मला उठवायला येते माझ्यासमोर घेऊन, त्यामुळेच हे सर्व घडत आहे. तुझा चेहरा बघितल्यानंतर माझा अख्खा दिवस खराब जातो. युजलेस कुठली म्हणून तो आता राधिकावर खूपच चिडलेला असतो, तिचा अपमान करतो. तरी सुद्धा राधिका म्हणते की हे बघ रोहित, तू बस बरं खाली, तुझ्यासाठी पाणी आणते. म्हणून राधिका घाईने पाणी घेऊन येते. म्हणते की पाणी पी, तुला बरं वाटेल. तो ग्लास त्याच्या हात समोर धरते. आता रोहित खूपच चिडतो आणि म्हणतो की मला पाणी नकोय, हे सांगितलेलं तुला एकदा कळत नाही का. रागाने तिच्या हातातील तो ग्लास आहे तर फेकून देतो आणि तो फुटला जातो. सगळीकडे काचा होतात. राधिका म्हणते की रोहित काय केलंस तू. रोहित तिच्या अगदी कानामागे देणार. तोच लगेच आता नयनतारा तेथे येते आणि रोहितवर चिडते. रोहितला रागाने विचारते की तुझं हे सर्व काय चालले. त्या फुटलेल्या काचांकडे ती पाहत असते. रोहित काही न बोलता रागाने आपली बॅग घेतो आणि रूम मध्ये निघून जातो. नयनतारा त्याच्यावर ओरडते की रोहित. तेव्हा आता राधिकाला विचारते तर राधिका म्हणते की काही नाही आई, आणि ती आता त्या काचा उचलत असते आणि रडत असते नयनताराची नजर चुकून. तेव्हा आता नयनतारा विचार करते नक्की ह्या रोहितला काय झालं असेल, का उगाच राधिकावर चिडचिड करतो काय माहिती. खरंच लग्न हे कायम कम्फर्टेबल माणसाबरोबरच व्हायला हवे. एका दृष्टीने ऋषी आणि कमळीची एंगेजमेंट लुटली हे तर बरेच झालं. नंतर ऋषी आणि कमळी चहा घेऊन आता आईस्क्रीम खात असतात. ऋषी तिला म्हणतो की खरंच आपण खरंच वेडे आहोत. आता चहा घेतला इतका गरम गरम तरी सुद्धा त्यासोबत आईस्क्रीम खातो. कमळी आता गाडीवर बसते आणि म्हणते की हे बघा आईस्क्रीम माझ्या हातात घ्या. ऋषीच्या हातात देते आणि गाडीवर बसल्यानंतर परत ती आईस्क्रीम खायला घेते. नंतर आता खाता खाता ती आता आबाबद्दल गप्पा सांगत असते की आमचे आबा नेहमी म्हणतात जगा वेगळं करण्याची ज्यांच्यात अगदी हिंमत असते ते लोकच आता जग हे बदलू शकतात. तिचं हे बोलणं ऐकल्यानंतर ऋषी एकदम शांत होतो. कमळी विचारते की सर काय झालं, आणि ऋषी म्हणतो की काही नाही, थोडक्यात मात्र कमळी मोहिते जग बदलणार आहे. तर आता कमळी म्हणते की हो माझ्यापासूनच सुरुवात करायची आहे आणि माझ्यासाठी मी नक्की जग तर बदलू शकते. त्यानंतर आता ऋषी म्हणतो की बाय द वे मी आज ऑफिसला गेलो होतो. हे ऐकल्यानंतर आता कमळी म्हणते की अहो काय सांगतात, तुमचा पहिला दिवस कसा गेला असं विचारते. ऋषी म्हणतो की भंगार आणि खूपच बोरिंग होता.
हेपक मात्र त्या ऑफिसमध्ये अगदी मशीनमध्ये असल्यासारखं वाटतं. हेपक आज मात्र पहिला दिवस होता माझा, तरी सुद्धा मला असं वाटतं. आता कमळी मात्र अगदी पाय पसरून तेथे बसलेली असते आणि ऋषीच्या गप्पा ऐकत असते. आणि तेवढ्यात बोलता बोलता ऋषी मात्र तिच्या मांडीवर हात ठेवतो. असं करता करता ती लगेच आपले पाय मागे घेते आणि मस्त आईस्क्रीम खात असते आणि वर आकाशात बघते. आकाशामध्ये खूपच चांदणे दिसतात. ती म्हणते की ऋषी सर वर बघा. तेव्हा आता ऋषी वर बघतो. कमळी म्हणते की आभाळ भरून चांदणे आहेत. असं वाटतं की मी आमच्या गावाकडील माळ्यावर बसून चांदण्या बघत आहे असं वाटतं. आणि तेवढ्यात तिला त्या क्षणाची आठवण होते. आई अगदी मला बोट धरून सांगायची, कमळे तू जेथे जेथे जाशील ना तर तेथे ह्या सगळ्या चांदण्या तुझ्या सोबत असतील. ऋषीला विचारते की ऋषी सर तुम्ही येणार का आमच्या गावाकडे चांदण्या बघायला. ऋषी म्हणते की हो नक्कीच, कारण मला तुझ्या आईला भेटायला तर यायचंच आहे. तेव्हा आता कमळी डोक्याला हात लावते आणि म्हणते की सर मी विसरूनच गेले की आई मला भेटायला आली होती. तेव्हा ऋषी कमळीकडे बघत असतो. काय बोलतेस कमळी आणि काय म्हणाली आई असं विचारतो. तर आता कमळी म्हणते की काही नाही, असंच आपलं नॉर्मल गप्पा होत्या. ऋषी म्हणतो की मला सांगायचं होतं मी काकूंना भेटलो असतो. कमळी म्हणते की गडबड झाली होती आणि हे बघा आता मात्र तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपली परीक्षा झाल्यानंतर चांगले मार्क्स घेऊन मी रिझल्ट आईला बघायला घेऊन जातो आणि आबांना भेटायला. त्यावेळेस मात्र तुम्ही नक्की माझ्या सोबत या. तेवढ्यात आता बोलता बोलता कमळीच्या वेणीची रेबीन आहे तर ती सुटलेली असते. ऋषी म्हणतो की ते बघ. तेव्हा आता कमळी लगेच आपल्या रेबीन बांधते. आईस्क्रीम आपल्या तोंडामध्ये धरते आणि दोन्ही हाताने ती रेबीन बांधत असते. तेव्हा तिला काही जमत नसतं. आईस्क्रीम पुन्हा खाली ठेवते आणि ती बांधत असते. ऋषी म्हणतो की मी करू का. कमळी म्हणते की नाही नको. तो कमळीची रेबीन धरतो आणि विचारतो की कसं बांधतात बरं. तर स्वतः मात्र कमळीची रेबीन बांधून देत असतो. तो तिच्याकडे पाहत असतो. कमळी मात्र लाजत असते आणि व्यवस्थित असं तो कमळीचं फुल बांधून देतो. नंतर आता कमळी ही हॉस्टेलवर येते. निंगी झोपलेली असते. कमळीला काही झोप येत नसते आणि निंगीला ती अभ्यासाला उठवत असते. निंगी म्हणते की अगं 5 मिनिट झोपून दे. कमळी म्हणते की अगं हे पग गप गुमानो उठ, तोंडावर पाणी घे आणि अभ्यासाला बस. कसं बस निंगीला उठवते, निंगीला अभ्यासाला बसवते आणि ती अभ्यास करत असते. निंगीला मात्र डुकला येत असतात. करता करता सकाळ होते. कमळी मात्र आता महाराजांची पूजा करत असते. त्यानंतर आता कॉलेजवर आणि निंगी कॉलेजवर आलेले आहेत. क्लासमध्ये आता मॅडम त्यांचे क्लास घेत असतात आणि म्हणतात की चला लवकरच आपल्या एक्झाम सुरू होणार आहेत. त्याबद्दल मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहेत, त्याची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत. सगळेजण हो हो करत असतात. प्रश्न विचारते की हा काव्यसंग्रह कोणी लिहिला. निंगीला प्रश्न विचारते. निंगी लगेच उत्तर देते की कुसुमाग्रज यांनी. नंतर कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव काय हे विचारते. मॅडम शंभूला विचारतात. शंभू लगेच आता त्यांचं पूर्ण नाव सांगतो. मॅडमने मात्र पुढे दुसरा प्रश्न विचारलेला असतो तर फक्त कमळी आणि नमिता हे दोघींना येत असतो. त्या दोघीवर बोट करतात. तर मॅडम म्हणतात की नमिता ठीक आहे तू अगोदर सांग. आता नमिता खूपच छान अगदी म्हणजे व्यवस्थित जे उत्तर आहे तर उत्तर बरोबर देते. नंतर मात्र आता मॅडम कमळीला प्रश्न विचारतात. ती उत्तर देत असते तर अनिका रागाने तिच्याकडे पाहत असते आणि तिला अगदी वाकडे तोंड करत असते. नंतर मॅडम पुन्हा प्रश्न विचारतात तर फक्त कमळीला आणि नमिताला दोघींनाच उत्तर येत असतं. तेव्हा मॅडम म्हणतात की ठीक आहे कमळी आता तू सांग. नंतर नमिताला विचारतात. अनिका लगेच तोंड वाकडं करत असते. तेव्हा आता मॅडम दोघींचा अभ्यास पाहतात आणि दोघी एकमेकींना टफ फाईट देणार आहेत असं म्हणतात. त्यामुळे मला तर असं वाटतं की तुमच्या दोघीपैकीच आता कॉलेजमधून पहिलं कुणीतरी येईल म्हणून. मॅडम मात्र बाहेर निघून जातात. अनिका लगेच उठते आणि म्हणते की आम्ही इथे तुझं तोंडच बघायला आलो. आणि त्या बोर्डावर असं लिहिते की आता काही झालं तरी टॉपर मात्र अनिका महाजनच येणार आहे. आता निंगी लगेच तोंड वाकडं करते आणि म्हणते की काय फर्स्ट येणार म्हणते. आरशामध्ये तोंड बघ, पहिली तर कमळीच येणार आहे. अनिका म्हणते की तुझंच आरशामध्ये तोंड तू बघ आणि हे बघ हिम्मत असेल तर लाव माझ्या बरोबर पैन कोण पहिलं येतं म्हणून. हे बघा आहे का कोणामध्ये हिम्मत की बेट लावायचं. जर आता तिची मैत्रीण म्हणते की हो कुणात जर हिम्मत असेल तर अनिकाशी मात्र बेट लावायचं आणि उठा आहे का कुणात हिम्मत असं विचारतात. आता नमिता उभी राहते आणि म्हणते की मला सुद्धा पहिले यायचं आहे आणि शिक्षण माझ्यासाठी खूपच महत्वाचं आहे. आता निंगी लगेच उभी राहते आणि म्हणते की आमची कमळी सुद्धा काही कमी नाही, तीच पहिली येणार आहे. किंवा आता ती नमिता म्हणते की असेल तुमची कमळी सुद्धा हुशार असेल पण आता मला पहिले यायचं आहे फर्स्ट आणि त्यासाठी मी काही पण करायला तयार आहे. आता अनिकाच्या डोक्यात लगेच पॉइंट येतो कारण हिला मी बकरा बनून मात्र कमळीला बाजूला करू शकते. अनिका स्वतःची खूपच खुश होते आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.